नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. आपण स्वामींची एवढी सेवा करतो, पारायण करतो, उपवास करतो, नित्यसेवा करतो स्वामींची. रोज काही ना काहीतरी आपण सेवा करत असतो स्वामींची. तर कुणी गुरुवार करतं, 11 गुरुवार करतं, 9 गुरुवार करतं, कुणी पारायण करत असतात, कुणाची नित्यसेवा रोजची चालू असते. तर आपली काहीतरी मनात इच्छा असते म्हणून आपण हे सगळे करत असतो, ही सगळी स्वामींची सेवा करत असतो. तर त्या मनातल्या इच्छा आपल्या का पूर्ण होत नाही, स्वामी का त्या इच्छा आपल्या पूर्ण करत नाही, तर त्यावरच हा आजचा व्हिडिओ आहे आपला. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर स्वामी का इच्छा पूर्ण करत नाहीत आपली. आपण काय करतो, आपल्याला आपली ही इच्छा पूर्ण करायची आहे. तर आपल्याला कुणी सांगितलं की मी असं गुरुवार केले, मी 9 गुरुवार केले किंवा मी 11 गुरुवार केले तर माझी ही इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्या कुणी सांगितलं मी पारायण केली स्वामींची, 107 पारायण केली किंवा 51 केली, 21 केली तर स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. तर आपल्याला वाटतं की त्यांच्या बाबतीत तसं घडते, स्वामी त्यांचं ऐकतात, माझं का ऐकत नाहीत. तर त्यामागे स्वामींची पण काही ना काहीतरी लीला असते. स्वामींना पण नियतीच्या पुढे जाता येत नाही, आपले काही कर्म असतात. तर आपण म्हणतो की आता मी तर सरळ मार्गाने चाललो आहे, मी कोणाचं वाईट चिंतत नाही, मी कोणाचं वाईट करत नाही. आणि खरोखरच अशी माणसं असतात की त्यांच्या हातून कधीही कुठलीही चूक घडली नाही आहे किंवा कुठलंही ते चुकीचं वागत नाही, चुकीचं कुठलंच त्यांच्या हातून कर्म होत नाही, तरीसुद्धा त्यांच्याकडे म्हणजे त्यांना ते दुःख सहन करावं लागतं, तो त्रास त्यांना सहन करावा लागतो. तर असं का? तर आपण म्हणतो की मी तर सरळ मार्गाने आहे, तरी पण असं का होतं. तर ह्या जन्मी नाही तर मागच्या जन्मी आपलं काही ना काहीतरी प्रारब्ध असतं. आपण जे केलेले कुकर्म आहेत मागच्या जन्मीचे, ते आपल्याला ह्या जन्मी फेडायचे असतात. जर आपण स्वामींना सांगितलं ना, आपण स्वामींना विनंती केली की स्वामी नाही, मला माझे प्रारब्ध संपवा, मला ह्या पुढचं आयुष्य अगदी आनंदी आणि हसरं खेळतं आयुष्य मला हवं आहे, बास झालं माझं आत्ता हे दुःख, मला ह्यापुढे आता सहन होत नाही, माझे प्रारब्ध संपवा. तर स्वामी ते पण आपल्या भक्तापोटी स्वामी ते पण करतील, स्वामी तुमचं ते पण ऐकतील. पण हेच तुमचे कर्म, मागच्या जन्मीचे हे कर्म प्रारब्ध तुम्हाला परत पुढच्या जन्मी तुमच्या समोर येऊन उभे राहतात. तर त्यासाठी आपल्याला जे काही आपले कुकर्म आहेत, आपले प्रारब्ध आहेत, ते आपल्याला ह्याच जन्मी फेडून घ्यायचे आहेत. पुढचा जन्म तर मी म्हणते आपल्याला नकोच आहे. ह्या संसारातून आपल्याला अडकून बसायचं नाही आहे, आपल्याला सरळ स्वामींच्या चरणात जायचं आहे. तर पुढच्या जन्मी जर आपल्याला चांगलं आयुष्य हवं असेल तर आपले हे प्रारब्ध समोर येणारच ना. त्यामुळे ह्याच जन्मी हे प्रारब्ध आपले फेडून संपवून आपण पुढच्या जन्म अगदी हसरा खेळता आपण जगू शकतो. तर स्वामींच्या लीला अगाध असतात. आपण जर स्वामींच्या जवळ गेलो, आता कसं असतं, एखादं मळकटलेलं रुमाल रस्त्यावर पडलेलं असतं, तर ते मळकटलेलं रुमाल म्हणजे आपण आहोत. रस्त्यावर एखादं मळकटलेलं रुमाल पडलेलं आहे आणि ते स्वामींनी उचललेलं आहे. तर ते स्वामी उचलल्यावर त्याला काय करणार, त्याला अगदी स्वच्छ करणार स्वामी. आता आपलंच उदाहरण तुम्ही घ्या. रस्त्यावर एखादं काहीतरी रुमाल पडलं असेल तर आपण त्याला तसंच घरी आणून वापरतो का? नाही. तर आपण तर तसं घेत नाही खाली पडलेल्या वस्तू. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते. आणलं तरी आपण काय करणार, त्याला पावडरमध्ये एकदम भारीतल्या भारी एरियलमध्ये वगैरे घालून आपण त्याला स्वच्छ करणार, त्याला थोडंसं साबण लावणार, परत आपण त्याला ब्रश लावणार आणि एखादं जर काही निघत नसेल तर आणि कुठली तर लिक्विड त्यात घालणार आपण आणि चांगलं एकदम स्वच्छ धुवून, एकदम कुठलंही डाग त्यावर न ठेवता एकदम स्वच्छ धुवून मग आपण वाळत घालणार, एकदम कडकडीत उन्हात त्याला वाळवणार, मग आपण ते हाताळणार. तर आपण एक प्रकारचं मळकटलेलं रुमाल आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. आपण स्वामींच्या भक्तीचे लायक नाही,
आपण स्वामींच्या भक्तीची लायकीचेच नाही आहे, तरीसुद्धा स्वामींनी आपल्याला त्यांच्या जवळ केलं आहे, त्यांच्या चरणाशी आपल्याला ठेवलं आहे. हेच आपलं परम भाग्य समजायचं आपण, की स्वामींनी त्यांच्या चरणाशी आपल्याला लावून ठेवलेलं आहे. तर त्या रुमालाला ते स्वच्छ करतायत, त्याला आणखीन चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतायत स्वामी. आपल्यात जे वाईट दोष आहेत, दुर्गुण आहेत, जे काही आपल्यात वाईट विचार आहेत, वाईट गुण आहेत आपल्यात, ते सगळं स्वामी हळूहळू आपल्यातलं काढून आपल्याला एक चांगला आणि एकदम सर्व गुण संपन्न व्यक्ती बनवतात आणि मगच ते त्यांच्या जवळ आपल्याला घेत असतात. तर जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, जेव्हा आपण जे काही स्वामींची सेवा करत असतो, उपवास, पारायण, जप, नित्यसेवा, अध्याय, जे काही आपण करत असतो, तर ते एक प्रकारचं आपलं वॉश होत असतं. सगळे कर्म आपले, दोष आपले, वाईट जे दोष आहेत ते धुत असतात स्वामी. तर त्यामुळे आपल्याला आणि आपली जी इच्छा आहे ते ह्या सगळ्यांच्या पलीकडची असते. ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण जर व्यवस्थितपणे स्वामी जे काय आपल्याला घडवतात, जसं आपल्याला त्यांच्या बरोबरीने घेऊन जात आहेत, त्या बरोबरीने जर आपण स्वामींच्या सोबत चालत गेलो तर आपण स्वामींच्या शेवटपर्यंत सोबत राहणार. मग पुढचा पल्ला की स्वामी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करणार. एकच गोष्ट सारखी स्वामींना सांगून आपण त्या गोष्टीचा स्वामींना त्रास देत बसायचा नाही, की स्वामींना सगळं कळतं. आपण काही सांगायला पाहिजे असं नाही. स्वामींना न सांगता सुद्धा आपल्या मनातल्या गोष्टी कळतात. स्वामींना माहिती आहे आपल्याला काय पाहिजे, काय नको आहे. तर आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला स्वामी देणार. आपण जर कुठली वाईट वस्तू मागत असलो तर स्वामी ते देणार का आपल्याला? नाही देणार. या स्वामी भक्तांचं म्हणजे वाईट त्यांचं मागणं पण नाही आहे आणि ते सरळ मार्गाने चाललेत. त्यांचं मी सांगते की त्यांचं जर असं वागून पण जर इच्छा पूर्ण होत नसेल तर मागच्या जन्मीचे काहीतरी आपले प्रारब्ध असतात, ते स्वामी घडवून घेत असतात. आणि आपण ज्यावेळी स्वामींचं सेवा करतो, जे काही आपण पारायण करतो, जी काही स्वामींची सेवा करतो, त्यामुळे आपले प्रारब्ध कमी होत जातात. पुढं आपल्याला स्वामी देणारच ना. आपल्या इच्छेपेक्षा, आपल्या अपेक्षेपेक्षा बरंच काही आपल्याला स्वामी देणार. तर स्वामीवर फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे, स्वामीवर पूर्णपणे निष्ठा ठेवली पाहिजे आणि स्वामींना पूर्णपणे आपण शरण गेलो पाहिजे. कुणीतरी सांगते म्हणून आपण करतोय, आपल्या मनात काडी मात्र भक्ती नाही, तरी पण कुणी तर सांगते म्हणून आपण करतोय, असे भाव आणि अशी सेवा स्वामीपर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही अशी जर सेवा किती पण केला, कितीही पारायण केला, कितीही सेवा केली, कितीही रोज नित्य अध्याय तुम्ही वाचत बसला, तरी त्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही. तुमच्या मनात भाव असला पाहिजे, तुमच्या मनात स्वामीबद्दल विश्वास असला पाहिजे. स्वामी जे देत आहेत ना ज्यावेळी, ते घ्यायचं आपण. एखाद्या वेळेस जर आपण एखादी इच्छा स्वामींना सांगितली, समजा स्वामींना तुम्ही सांगितलं की स्वामी मला आज बागेत जायचं आहे, फिरायला जायचं आहे, माझी खूप इच्छा आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत, मला जायचं आहे. तर तुमची एवढी प्रबळ इच्छा होती की तुम्ही खूप खुश होता आणि तुम्हाला वाटलं की ही तर किरकोळच माझी इच्छा आहे, साधी इच्छा आहे, तर हे स्वामी माझं पूर्ण करतील, आणि स्वामींनी ती पूर्ण केली नाही. तर तुम्ही एकदम नाराज होऊन जाता. एवढीशी तर माझी इच्छा होती, त्यात काय माझं म्हणजे मी खूप मोठं काही मागितलं होतं का स्वामींनी ऐकलं नाही. तर अशा ज्या किरकोळ म्हणजे क्षुल्लक गोष्टी असतात, त्यासाठी पण आपण स्वामींकडं काय करत बसतो, हट्ट करत बसतो. तर त्यामागे पण काहीतरी कारण असेल ना स्वामींचं. जर तुम्हाला वाटतं की ते क्षुल्लक कारण होतं, पण त्या पाठीमागे काहीतरी मोठं विघ्न असेल तुमच्या पाठीमागे, किंवा संकट असेल, किंवा घरात काहीतरी तुम्हाला घरात थांबावं अशी स्वामींची इच्छा असेल, कारण की घरात तुमची गरज असेल त्यावेळी. असं काही ना काही कारण असल्याशिवाय स्वामी तर असं करणार नाहीत. कारण की स्वामींना भक्तांना नाराज केलेलं हे स्वामींना पण आवडत नाही. तर आपण पण थोडंफार स्वामीवर विश्वास ठेवायला पाहिजे, स्वामीवर श्रद्धा ठेवली पाहिजे. स्वामी जे देत आहेत ना ते आपण हसतमुखाने घेतलं पाहिजे. दुःख देऊ देत स्वामी, सुख देऊ देत,
आणि स्वामी आपले सर्व काही आहेत. आई बाप सर्व काही स्वामी आहेत. तर ते आपलं वाईट कसं काय चिंततील. फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. जे काही देत आहेत स्वामी ते घेत चला आणि सगळं काही स्वामींना शरण जाऊन तुम्ही करा. स्वामींना शरण गेल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. स्वामींना जर तुम्ही शरण गेला तरच स्वामी अशक्य जे आहे ते शक्य करतील तुमच्यासाठी. फक्त तुम्ही स्वामींना शरण गेलं पाहिजे. सर्व प्रकारे तुम्ही शरण जा. शरीराने पण आणि मनाने पण, पूर्ण तुमच्या विचाराने पण, सगळ्या प्रकारे स्वामींना तुम्ही शरण जावा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची सेवा करत राहिला तर स्वामी एक ना एक दिवस नक्कीच तुमचं ऐकणार, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करणार. तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या इच्छेप्रमाणे होत जातील. तर स्वामींना पूर्ण भक्तिभावाने शरण गेलेले भक्त स्वामींना खूप आवडतात आणि स्वामींच्या ते खूप जवळ असतात. तर पूर्ण भक्तिभावाने, पूर्ण मनाने तुम्ही स्वामींना शरण जावा आणि स्वामींची सेवा करा, भक्ती करा. माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामधून तुम्हाला जेवढं समजावता येतं तेवढं तुम्हाला समजावण्याचा मी प्रयत्न केला आहे. जरी माझ्याकडून काही चूक घडली असेल तर मला माफ करा. स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल स्वामींना. स्वामींची ही एक प्रकारची सेवाच आहे की स्वामींबद्दल मी तुमच्यापर्यंत काही ना काहीतरी सांगत असते, स्वामींच्या सेवा सांगत असते, स्वामींबद्दल माहिती सांगत असते. मी म्हणजे शून्य हे सगळं करवून घेणारे स्वामीच आहेत. तर स्वामींचाच हा संदेश असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.